निवृत्त न्यायमूर्ती शिंदे साहेब आणि आमचे अधिकारी मान्य जरंगे पाटील यांना भेटलेत आणि मी शासनाच्या वतीने आपण जी काही कार्यवाही करतोय त्याची त्यांना कल्पना दिली आहे. त्यानिमित्तानं त्यांनी मांडलेल्या काही मुद्द्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी आज पुन्हा आमची मंत्रिमंडळ उपसमिती बैठक आता झाली. आम्ही सर्व मंत्री त्या बैठकीसाठी उपस्थित होतो. काही मंत्री ऑनलाईन आहेत आणि त्यांच्या मागण्यांच्या संदर्भात पुन्हा एकदा चर्चा झाली. विशेष करून हैदराबाद गॅझेटियर आहे आणि सातारा गॅझेटियर याची अंमलबजावणी लगेच झाली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे आणि त्यासाठी कुठल्या प्रकारची मुदतवाढ मी देणार नाही अशी त्यांनी भूमिका मांडलेली आहे. तर या बाबतीत आता विस्ताराने चर्चा झाली. काही कायदेशीर त्रुटी त्याच्यामध्ये आहेत, बाबी तपासून घेतोय आम्ही. अंमलबजावणी करण्यासंदर्भात काय होतंय आणि मग पुन्हा त्या बाबतीमध्ये त्यांच्या समितीत आम्ही चर्चा करणार आहोत असं आमच्या मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये आता निर्णय आम्ही ठरवलं. तर प्रामुख्याने ह्या दोन गॅजेट संदर्भातच झाली. दोन्ही गॅजेटच्या संदर्भामध्ये तात्काळ अंमलबजावणी करावी की त्यांची भूमिका काय आहे आणि सरकारला त्यात नेमकी अडचण काय आहे? नाही, अडचणी तशा एकन तो मुद्दा असा आहे की जे काही सॅम्पल्स आपल्याला मिळालेले आहेत, संख्या मिळालेली आहे, आपल्याला नावं नाही आहे, त्याच्या संदर्भात म्हणून आज आम्ही परत संध्याकाळी 5 वाजता आपल्या राज्याचे ॲडव्होकेट जनरल जे आहेत त्याच्या समेत परत बैठक आहे. त्यांना आम्ही आता माहिती सांगितली, माहिती पाठवली. आमच्या विधी व न्याय विभागाचे सचिव आहेत मंत्रालयातील आपल्या, आमच्या विभागाचे जे सचिव आहेत त्यांच्या समेत आता पुन्हा 5 वाजता ॲडव्होकेट जनरल यांची समेत चर्चा होईल. मग याच्यामधला जो कायदेशीर गुंता तयार झालेला आहे त्याच्यावर काय मार्ग निघू शकतो त्यामध्ये चर्चा झाल्याच्या नंतर मग काय समोर आपल्याला पर्याय उपलब्ध आहेत, पुढे आपल्याला जाणं त्या ठिकाणी पुढे निर्णय घेणं सोपं जाईल. काल समितीच्या सदस्यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली होती. आज परत काही तशा पद्धतीची भेट होऊ शकते? नाही, आज भेट घेण्याचा प्रश्न नाही, कारण त्यांनी मुद्दे आता उपस्थित केले आहेत. पुन्हा ते हे सांगणार की मी जी माहिती मागणी केलेली आहे त्याच्या संदर्भात तुम्ही काय निर्णय केलेला आहे. म्हणून मला वाटतं की आता समिती सदस्यांची समित चर्चा झाली. 5 वाजता ॲडव्होकेट जनरलच्या समित चर्चा होईल. पुन्हा जर आवश्यकता वाटली तर पुन्हा एकदा समितीची बैठक होईल आणि मग मला वाटतं अंतिम प्रस्ताव तो मान्य जरंगे पाटलांना देण्यात येईल. मात्र आज खरं तर रविवार आहे, सुट्टी आहे. मात्र उद्यापासून खरं तर सगळे कॉलेज असेल, शाळा असेल, त्याचबरोबर कार्यालय देखील आहे ती सुरू होतील. त्यामुळे असं वाटतंय का की पुन्हा मुंबईकरांना मोठा त्रासाला सहमोर जावं लागेल? हे माझी मुंबईकरांना विनंती आहे, आपण थोडं आता ह्या प्रश्नासाठी जे आंदोलन होतंय त्यांना सुद्धा सहकार्य केलं पाहिजे. कारण मुंबईकरांना त्रास होतो ही गोष्ट सर्वश्रुत आहे. कोणत्या आंदोलनाची कोणत्या शहरामध्ये थोडाफार जनतेला त्रास होतोच आहे, पण तो काही जाणीवपूर्वक नाही आहे. विशिष्ट मागण्यासाठी आंदोलन होत आहे, केवळ मराठा समाज नाही तर कोणत्याही समाजाकरता होईल. मला वाटतं तो एक संवेदनशील प्रक्रिया असते. त्याच्यामध्ये त्यांच्या मागण्या जे मांडतायत किंवा त्या मागण्याला प्रतिसाद सरकार देत आहे, याच्यामध्ये दोन्ही बाजूने संवेदना आहेत. म्हणून मला वाटतं की आमचा त्या ठिकाणी जो मराठा बांधव जे आंदोलन करतोय तो सुद्धा जनतेला कोणत्या प्रकारची असुविधा होणार नाही या संदर्भात सुद्धा दक्षता घेईल असं मला वाटतं. पद्धतीनं रेल्वे रुळांवर उतरणं असेल, चर्चगेट स्टेशन, सीएसटी स्टेशनवर अडवणूक करणं असेल, रस्ते थांबवणं असेल, हा जो त्रास दिला जातोय यावर काय तोडगा आहे नेमका? असे मान्य जरंगे पाटलांनी स्वतः आवाहन केलेलं आहे मराठी बांधवांना की अशा कुठल्या प्रकारचा अर्जित प्रकार तुम्ही करू नका, जनतेला त्रास होईल असं करू नका. मला वाटतं त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन लोकांनी अतिशय शिस्तबद्धपणे आपलं आंदोलन सुरू ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये काही उद्योगी मंडळी असतील की जे विनाकारण आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यासाठी सुद्धा आले असतील किंवा त्याच्या या सगळ्या परिस्थितीचा गैरफायदा घेण्यासाठी सुद्धा आले असतील तर ते समाज बांधव त्यांचा बंदोबस्त करतील ना. त्याच्यामध्ये मला वाटत नाही. आणि स्वतः ते जरंगे पाटीलच सांगतायत. मला वाटतं त्यांच्या आव्हानाला निश्चितपणे
प्रतिसाद मिळेल याच्याबद्दल आमच्या मनात काही शंका नाही आहे. जरांगे पाटील असं म्हणाले की बैठका सुरू आहेत मात्र अंमलबजावणी होत नाही, उद्यापासून मी पाणी सुद्धा बंद करणार आहे, कठोर उपोषण सुरू करतोय. नाही असं आहे की म्हणून त्यांनी जी मांडलेली भूमिका आहे किंवा आमच्या न्यायमूर्ती महोदयांच्या समोर त्यांनी जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत म्हणून आम्ही आज बसलो ना. म्हणजे रविवारी आम्ही सुद्धा काही सुट्टी घेतलेली नाही आहे किंवा कोणी मंत्री महोदय गावाला गेले नाहीत. यासाठी आम्ही सगळे एकत्र बसलोय. पुन्हा आज ॲडव्होकेट जनरल साहेबांनी विनंती केली रविवार असताना आपण वेळ द्या म्हणून त्यांनी आता 5 वाजता वेळ दिलेली आहे. यासाठीच आम्ही सगळे एकत्र चर्चा करतोय की मार्ग निघावा. पण राजकीय नेत्यांच्या काल एक मिनिट भेटीगाठीचं शरद पवार यांचं एक विधान होतं की शासनाला त्यांनी अशी टीका केली आहे की 72% द्यावं, केंद्राने या संदर्भातली मंजुरी द्यावी. परत हे विधान करून अजून काही मतप्रवाह बदलायचा प्रयत्न केला जातो का? ते सरकारला कोणते- घटनेत बदल करून हे केलं जाऊ शकतं असं असं आहे. त्यांनी सूचित केलंय. मला शरद पवारांचं नेहमी आश्चर्य वाटलं की ते राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री होते. मग 94 साली मंडल आयोगाच्या अंमलबजावणी करताना त्यांचं हे काय लक्षात आलं नाही की आपण त्यावेळी मराठा समाज अंतर्भाव करा म्हणून. 10 वर्ष केंद्रामध्ये मंत्री होते, त्यावेळी केंद्रामध्ये युपीचं सरकार होतं, राज्यामध्ये युपीचं सरकार होतं. 10 वर्ष त्यांना समजलं नाही का, लक्षात आलं नाही का त्यांना की घटनेत बदल करून देऊ शकतो आपण. कारण मराठा समाजाची मागणी आरक्षणाची आज नाही ना, ती जुनीच मागणी आहे. म्हणजे आपल्या स्वतःकडे ज्यावेळी जबाबदारी होती त्यावेळी ती जबाबदारी पूर्ण केली नाही. आज या प्रश्नावर आपली राजकीय पोळी भाजण्याचा ते प्रयत्न करत आहेत. हे दुर्दैव आहे. एवढ्या मोठ्या ज्येष्ठ नेत्यानं त्यांच्या कोणी अपेक्षा नाही आहे. पण असं दोन वाटतंय का दिवसांपूर्वी की त्यांनी- ते सरसकट असं ओबीसी मधून खरं ह्यांना आरक्षण देणं शक्य होऊ शकतं? हे सरकारला? बोलाव ना शरद पवार साहेबांनी किंवा त्यांच्या महाविकास लोकांनी सांगाव ना की मराठा आपल्या ओबीसी मध्ये मराठा समाज आरक्षण देता येईल. जाहीर करा त्यांनी भूमिका. त्याच्यावर काही बोलत नाही. मग घटना दुरुस्ती केली पाहिजे. ही काय हे असं आहे हे ज्ञानदानाचं काम द्यायचं काही त्यांच्या आता त्यांनी देऊ नये आम्हाला. जी मागणी समाजाची आहे की मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण द्यावं देता शरद पवारांनी सांगा पवार साहेबांनी घेऊ आम्ही दिलं पाहिजे. तर म्हणजे त्याला घटना दुरुस्तीपर्यंत जायची गरज नाही ना. नाही, त्यांनी 2 दिवसांपूर्वी जेव्हा प्रश्न विचारला गेला त्यावेळेला भूमिका याबद्दल काही स्पष्ट केली नाही. मात्र आज असं देखील सांगितलं जातं की स्वतः शरद पवार आझाद मैदानावर जाऊन जरांगेंची भेट घेणार आहे. कोणी कोणाला भेटू शकतो ना. त्यांनी भेट घेणं काही वावगं नाही आहे. भेट घेतली जरंगे पाटलाने भेट घेतल्यानंतर जरंगे पाटलाने त्यांना हाच प्रश्न विचारला पाहिजे. ठीक आहे मला भेटायला आलं बरोबर आहे, पण तुम्ही मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देऊ शकता इथं जाहीर करा हो का नाही म्हणून. एवढीच अपेक्षा आहे. बाकी काय आम्हाला त्या भेटीमध्ये कुणी भेटावं ना भेटावं हा प्रश्न कुठे येतो. सुरूचं राजकारण होतं म्हणायचं.